इकडे संजय राऊतांनी वारकऱ्यांची माफी मागावी अशी भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी वक्तव्य केले। राऊतांनी केलेल्या विधानावरून भाजप आक्रमक झालाय। महाराष्ट्राला नपुंसक बनवताय का असं संजय राऊतांनी विधान केलेलं होतं आणि त्यावरून आता भाजप आक्रमक झालाय। देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला मर्द मराठ्यांच्या महाराष्ट्राला शाकाहारी राज्य म्हणून घोषित केलंय का? कुणाच्या दबावाखाली? 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी महानगरपालिका फतवा काढते आणि त्या दिवशी मांस मच्छी विक्रीवरती बंदी आणते। तुम्ही महाराष्ट्राला काय नपुसंक बनवताय का? छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले, वरण भात तूप खाऊन त्यांचे मावळे लढत होते का? ते मांसाहारच करत होते चांगल्या प्रमाणात। देवेंद्र फडणवीस हे फतवे मागे घ्या। शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांच्या कारकिर्दीत या निर्णयाची अंमलबजावणी झाली, त्यामुळे हा फालतू निर्णय का लागू केला याचं उत्तर संजय राऊत यांनी शरद पवार यांच्याकडून घ्यावं। संजय राऊत काल वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय, महानुभाव पंथ या सर्व शाकाहारी लोकांना नपुसक म्हणाले होते। त्याबद्दल त्यांनी तातडीनं माफी मागावी। त्यांनी इकडच्या तिकडच्या गोष्टी न करता आधी संपूर्ण नाथ संप्रदायाची, वारकरी संप्रदायाची, भागवत धर्माची माफी मागितली पाहिजे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचं साहित्य वाचण्याचा सल्ला राहुल गांधींना दिला पाहिजे।